याकोबाचं पत्र अध्याय 1 वचन 19 आणि 20। माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तृप्त, बोलण्यास धीमे व रागास मंद असावा, कारण माणसाचे रागाने देवाचे नीतिमत्वाचं कार्य घडत नाही। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। माझ्या भावानी बंधूंनो, ह्या वचनामध्ये याकोब सांगत आहे की माणसाने देवाच्या राज्यामध्ये कसं वागायचं आहे, की प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तृप्त असला पाहिजे, बोलण्यास धीमे असला पाहिजे आणि रागानं मंद असावा। हालेलुया। कारण रागामुळे देवाचं कार्य होत नाही, कारण प्रत्येक माणसाला राग येत असतो आणि रागामुळं काही लोकांचं तारण चुकतं, कारण देवाच्या राज्यात ज्याला राग येतो ते टिकत नाहीत, ते निघून जातात। म्हणून आपल्याला रागाला आपण कंट्रोल केलं पाहिजे। का बरेच लोकांना राग येतो, आईवडिलांना राग येतो, मुलं वाईट वागले की आईवडिलांना राग येतो, मुलं वाईट वागले की आईवडिलांना राग येतो, आणि लहान मुलांच्याकडून मोबाईल घेतला ते गेम खेळत असेल की मुलांना राग येतो, मी घर सोडून जाईन, मी आत्महत्या करेन। ह्या रागामुळं लोकांचं तारण हुकतं। हालेलुया, हालेलुया। म्हणून या वचनामध्ये सांगितलं आहे, बंधूजन हो, तुम्ही ऐकण्यात तृप्त असावे, बोलण्यास धीमे असावे आणि रागास मंद असावे, कारण माणसाच्या रागाने देवाचे नीतिमत्वाचे कार्य घडत नाही। हालेलुया, हालेलुया। बरेच लोकांना राग येतो असतो, का की इथे ज्या वेळेला आम्ही काउन्सिलिंग घेतो किंवा इथे आशीर्वाद देतो त्यावेळेला काही लोक येतात की बदर माझ्या बायकोबद्दल माझ्या मनामध्ये राग आहे, काही मुलं म्हणतात मला राग येतो। असे बरेच लोक असतात, काउन्सिलिंगला सांगतात की बहिणी सांगतात मला राग येतो। हे रागामुळं सासू काय बोलली, नवरा काय बोलला किंवा इतर शेजारी काय बोलले की लगेच राग येतो आणि रागामुळं लोकांचं तारण हुकतं। म्हणून प्रत्येकाने आपल्या रागाला कंट्रोल केलं पाहिजे। हालेलुया। कारण देवाचे वचन जे आचरण करतात केवळ ऐकणारे असू नका, तर अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता। हालेलुया, हालेलुया। नुसते ऐकणारे असू नका, तर ऐकून त्यानुसार वागणारे असा। हालेलुया। जर कोणी ती वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, तो आरशात आपले शरीर मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे। हालेलुया, हालेलुया। नुसती इकडे येतात, वचनं ऐकतात, पण त्यानुसार वागत नाहीत, रागाला कंट्रोल करत नाहीत। म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या रागाला कंट्रोल केलं पाहिजे, तरच तुम्ही स्वर्गाच्या राज्यात टिकून राहाल, तरच तुमचं तारण होईल, तरच तुमचा उद्धार होईल, तरच तुम्हाला पापांची क्षमा मिळेल। हालेलुया। तुम्ही येशूमध्ये टिकून राहिलं पाहिजे, पण पहिले रागाला आवळा। हालेलुया। रागाला कंट्रोल करा। हालेलुया, हालेलुया। कुणी काय बोललं तरी सहन करण्याची शक्ती आपल्याला ठेवली पाहिजे, कारण ज्या वेळेला आपण स्वतःला ज्या वेळेला वचनं ऐकतो आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे। हालेलुया, हालेलुया। म्हणून बंधूजन हो, प्रत्येक संशय न धरता विश्वासाने देवाकडे मागा। हालेलुया, हालेलुया। संशय धरणारे उचंबळलेल्या समुद्रातील लाटासारखे असतात। हालेलुया। आणि देवाकडून त्यांना काय मिळेल असे माणूस दुर्बुद्धी असतो, आणि देवाकडून त्यांना काय मिळेल अशा आशा त्यांनी बाळगू नये। हालेलुया, हालेलुया। म्हणून प्रत्येकाने आपल्या जिभेला आळा घातला पाहिजे। नुसतं धर्मचरण करून चालत नाही, नुसती वचनं ऐकून चालत नाही, तर त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हालेलुया। कारण रागामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की जुन्या करारामध्ये उत्पत्ती अध्याय 4 मध्ये हाबील आणि काईन आणि हाबील। हालेलुया, हालेलुया। ज्या वेळेला आदाम हेवा परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी होम करायचे, त्यावेळेला काईननं आपल्या शेतामधील जे धान्य होतं ते खराब धान्य म्हणजे पळण असतं ते देवाला अर्पण केलं। हालेलुया। आणि हाबीलनं त्याचे जे मेंढरं पाळायचा त्यातले धष्टपुष्ट मेंढरं परमेश्वराला अर्पण केलं। त्यावेळेला परमेश्वर हाबीलवरती खुश झाला। हालेलुया, हालेलुया। आणि हे त्या मोठ्या भावाला राग आला। हालेलुया, हालेलुया। काईनला राग आला,
कारण देव त्याच्यावरती खुश झाला, संतुष्ट झाला. पहा, घरामध्ये पण असंच होतं प्रत्येक, की एखाद्या लहान मुलावरती आईवडिलांनी प्रेम केलं तर मोठ्याला राग येतो. हालेलुया, हालेलुया. आणि रागामुळे घरं तुटतात, फुटतात. हालेलुया. तसं इथे झालं. काहींना राग आला आणि मेंढरे चाळत असताना तो पाठीमागून गेला आणि हाबीलला त्याने मारून टाकलं. हालेलुया. म्हणजे रागाच्या भारात माणूस काय करतो हे त्याला समजत नाही. हालेलुया. आणि मग भानावर आल्यानंतर मग त्याला शुद्ध येते, पण वेळ निघून गेलेली असते. हालेलुया. म्हणून आपण रागाला कंट्रोल केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. पहा, जुन्या करारामध्ये शाऊल एक राजा होता. परमेश्वराने त्याला अभिषेक केला होता. हालेलुया, हालेलुया. पण त्याच्या हातून ज्यावेळेला पाप घडू लागले, ते देवाच्या विरुद्ध वागला, त्यावेळेला संदेष्टाने दाविदाला निवडला. हालेलुया. आणि दावीद ज्या लढाईला जायचे ते हजारो लोकांना मारायचा. त्यावेळेला ती लढाई करून ज्यावेळेला येत होते, हालेलुया, त्यावेळेला लोक ओरडू लागले, शाऊलने 1000ला वधले, दाविदाने लाखोंला वधले. हालेलुया, हालेलुया. असे ज्यावेळेला लोक घोषणा करू लागले, त्यावेळेला शाऊल राजाला दाऊदबद्दल राग आला. हालेलुया, हालेलुया. त्याच्याबद्दल त्याला राग आला आणि त्याला तो मारण्यासाठी प्रयत्न करू लागला. त्यावेळेस दाऊद तिथून निघून गेला. हालेलुया. हे रागाच्या भारात माणूस काय करत आहे त्याला समजत नाही. हालेलुया. म्हणून आपण प्रत्येकाने रागाला कंट्रोल केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कारण अशी वचनं आहेत, गलतीकरास पत्र अध्याय 5 वचन 19 आणि 21. देहाचे कामे तर उघड आहेत, तेही जारकर्म, अशुद्धपणा, कामतुर्तपणा, पूजक, चिटकी व कलंक, मच्छर, राग, तंटा, फूट, मतभेद, हेवा, दारूबाजी, रगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी सांगून ठेवले होते. तसेच आताही सांगून ठेवतो की अशी कर्म करणाऱ्याला देवाच्या राज्यात वेतन मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. पूर्वी आपण असे करत होतो, पण आता येशूकडे आल्यानंतर हे वाईट करायचं आपण सर्व सोडून दिलं पाहिजे. आपण येशूकडे आल्यानंतर राग, गुस्सा सर्व सोडून दिलं पाहिजे. जार कर्म, डोळ्याने वाईट पाहणे, तोंडाने शिवेशाप देणे, कुणाची भांडणं लावले, मच्छर करणे, राग येणे, दुसऱ्याच्यामध्ये फूट पाडणे, मतभेद लावणे, दारू पेणे, रगीलपणा, अशा सर्व गोष्टीला आपण आळा घातला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेला आपण येशूकडे येतो त्यावेळेला आपण देवाची वचनं ऐकली पाहिजेत. आणि जे लोक असे करतात, इकडे येतात, वचनं ऐकतात आणि बाहेर गेल्यावर परत तेच करतात, त्यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. हालेलुया, हालेलुया. असे लोक स्वर्गात जाऊ शकत नाहीत. ते नीतिमान म्हणू शकत नाहीत. त्यांना पापाची क्षमा मिळत नाही. हालेलुया. म्हणून आपण कुठल्या रांगेमध्ये आहोत, आपण काय करत आहोत हे तुम्ही स्वतः ओळखा. तुम्ही नुसते वचनं ऐकणारे असू नका, तर वचनाचे कृत्य त्यानुसार वागणारे असा. हालेलुया, हालेलुया. म्हणून इफेकरास पत्र अध्याय 4 वचन 31. सर्व प्रकारचे कडूपणा, संताप, क्रोध, गलबद्धा व निंदा या दुष्टपणापासून तुम्ही दूर राहा. हालेलुया, हालेलुया. कडूपणा, संतोष व क्रोध येणे, हालेलुया, आणि दुसऱ्याची निंदा करणे, राग करणे, ह्या सर्वापासून आपण दूर राहिलं पाहिजे. पहिले आपण हे करत होतो, पण येशूकडे आल्यानंतर आपलं परिवर्तन झालं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. येशूकडे आल्यानंतर आपल्याला ज्यावेळेला सत्य समजतं आणि सत्याने आपण वागलं पाहिजे. आजपासून तुम्हाला काय राग येत असेल, बायको काय बोलले किंवा नवरा काय बोलला किंवा इतर काय कोणी काय बोलले, तरी तुम्ही देखील रागाला कंट्रोल करा, राग करू नका. हालेलुया. पहा, जुन्या करारामध्ये राजा 5मध्ये अलिशिबा संदेष्ट होता आणि नामान एक सेवक होता, एक राजाचा, आणि त्याला कोड झाला होता, कोड. हालेलुया, हालेलुया. आणि इस्रायलमध्ये एक मुलगा तिथे त्याच्याकडे काम करत होता. त्यांनी सांगितलं, हालेलुया, त्याने अनेक सर्व काय केले, पण त्याचा कोड जात नव्हता. तो त्याच्या त्या महालामध्येच बसून राहायचा. हालेलुया. बाहेर निघत नव्हता. हालेलुया, हालेलुया. त्यावेळे त्या बंधूनं सांगितलं, तुम्ही इस्रायलमध्ये जावा, अलिशा संदेष्टाकडे, ते तुम्हाला ह्यातून बाहेर काढेल. आणि तो सर्व रथासह तिकडे गेला आणि अलिशाच्या तिकडे गेला. अलिशाने एका माणसाला पाठवला
आणि सांगितलं नामाला जाऊन सांगा की नदीमध्ये जाऊन 7 डुबक्या मारा. हालेलुया, हालेलुया. असं नामाला सांगितल्यावर त्याला राग आला. आमच्याकडे नाही, नद्या नाहीत का? आम्ही तिकडे डुबक्या मारल्या नसत्या का? आम्ही तुझ्याकडे कशाला आलो आहे? मला वाटलं तू येऊन आशीर्वाद देशील, प्रार्थना करशील. हालेलुया. आणि तो राग आला आणि रागाने निघून गेला. हालेलुया, हालेलुया. रागाने निघून गेला. पण दुसऱ्या एका त्याला सेवकाने सांगितलं की त्याने तुम्हाला नुसतं पाण्यामध्ये डुबकी मारायला सांगितलेले आहेत. हालेलुया. तुम्ही राग करू नका. तुम्हाला जर ह्या कुष्ठरोगातून बाहेर यायचं असेल तर तुम्ही राग सोडून द्या. हालेलुया. आणि मग त्याने सांगितल्यानंतर परत तो आला आणि त्याने तिथे जाऊन ज्यानं सांगितलं होतं त्या आलेशानं त्या नदीत जाऊन त्याने 7 वेळा डुबक्या मारली. पहिली एक मारली, ठीक झाला नाही. दुसरी मारली, ठीक झाला नाही. हालेलुया. आणि ज्या वेळेला 7वी मारली आणि परत वर आला तर त्याचा कुष्ठ पूर्णपणे निघून गेला होता. हालेलुया, हालेलुया. तो राग करून जर गेला असता तर त्याचा कुष्ठरोग निघाला नसता. हालेलुया, हालेलुया. पण त्याला सांगितल्यामुळे त्याने रागाला वरती कंट्रोल केलं. हालेलुया, हालेलुया. आणि पुन्हा येऊन त्याने डुबक्या मारल्या त्यावेळेस त्याचा कुष्ठ निघून गेला. म्हणून रागाच्या भारात काय लोक इकडे कोणी काय झालं हे झालं तर आम्ही रागाच्या भारात आम्ही येणार नाही. पण नुकसान आमचं होणार नाही किंवा केंद्राचं होणार नाही किंवा देवाचं होणार नाही. हालेलुया. नुकसान तुमचं होणार आहे. हालेलुया. तुम्ही तारणापासून वंचित होणार. हालेलुया. तुम्ही सत्यापासून बाहेर जाणार. तुम्ही सैतानाच्या मिठीत जाणार. हालेलुया. असे होता कामा नाही. तर तुम्ही देवाची वचनं ऐका आणि रागाला कंट्रोल करा. हालेलुया. कुणी काय बोललं तरी सहन करण्याची पात्रता ठेवा. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच लोकांना राग येत असतो. हालेलुया. बऱ्याच लोकांना राग येतो. मत्तेमध्ये अध्याय 20 वचन 20 तेव्हा जब्दिकाची मुलांची आई आपल्या दोन्ही मुलांना घेऊन येशूकडे आली आणि त्याच्या पायावरती तिने ठेवले आणि तिने येशूला सांगितलं की माझ्या दोन्ही मुलांना तुमच्या राज्यामध्ये एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे ठेवा. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला येशू म्हणाला हा अधिकार मला नाही, पित्याला अधिकार आहे. हालेलुया. त्यावेळेला दुसरे जे 10 शिष्य होते त्यांना राग आला. त्या दोघाबद्दल त्यांना राग आला. हालेलुया. म्हणजे असे काय असते की प्रत्येक लोकांना असा राग येत असतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून रागाच्या भारात आपण काय करतो हे लोकांना समजत नाही. हालेलुया. म्हणून आपण रागावरती कंट्रोल केलं पाहिजे. हालेलुया. तुम्हाला देवाच्या राज्यात टिकून राहायचं असेल तर रागावरती तुम्ही कंट्रोल केला पाहिजे. म्हणून लूकमध्ये अध्याय 15 वचन 11 पुढे उडाव पुत्राचं उदाहरण दिलेलं आहे. हालेलुया. एक श्रीमंत मनुष्य होता. त्याची 2 मुलं होती आणि बरेच जमीन जायदाद नोकर चाकर होते. हालेलुया, हालेलुया. आणि छोटा मुलगा कॉलेज करून घरी आला आणि आपल्या रूममध्ये अभ्यास करत होता. त्यावेळेला वडील पाहण्यासाठी गेले की खरोखरच अभ्यास करत आहे की काय करत आहे. आणि वडिलांना पाहिलं हा अभ्यास करत नाही. त्यावेळेला वडील त्याला म्हणले अरे तू फालतूक वेळ वाया का घालवत आहेस. हालेलुया. तो अभ्यास करत नाहीत, तू फालतूक वेळ वाया घालवत आहेस. त्याच्यापेक्षा तुझा मोठा भाऊ शेतामध्ये काम करत आहे त्याला हातभार लाव. त्यावेळेला काय झालं, त्याला राग आला. हालेलुया. त्या छोट्या मुलाला राग आला. मी आता छोटा नाही की मी तुमचं ऐकणार, मी आता मोठा कॉलेज कुमार झालेला आहे, मी आता तुमचं ऐकणार नाही. हालेलुया, हालेलुया. त्या रागाच्या भारात वडिलांना बोलला माझी जे काही हिस्सा आहे ते मला द्या. हालेलुया. पहा, रागाच्या भारात त्याने सांगितलं माझा जो काही हिस्सा मला द्या, मी तुमचं ऐकणार नाही, मी आता मोठं झालेलं आहे, मी माझ्या मनानं चालणार. हालेलुया. वडिलांनी आईने समजवलं पण त्याने ऐकलं नाही. आणि मग वडिलांनी जो काही हिस्सा आहे तो त्याला देऊन टाकला. त्याने ते विषयाचे पैसे घेतले आणि 2-3 दिवसांना आपली जमीन विकून मोठ्या शहरामध्ये ते पैसे घेऊन गेला. आणि पैसे असल्यामुळे मोठ्या हॉटेलमध्ये राहू लागला. आणि हॉटेलमध्ये राहिल्यानंतर मित्र मैत्रीण मिळाले, दारू पत्ते जुगारामध्ये सर्व पैसे उडवून टाकले. हालेलुया, हालेलुया. जे काय पैसे आणले होते ते सर्व पैसे त्याने जुगारामध्ये उडवून टाकले. हालेलुया. आणि ज्या शहरामध्ये राहत होता तिथे दुष्काळ पडला. हालेलुया. त्याला खायची मुसीबत झाली. आणि त्यावेळेला ते सर्व मित्रमैत्रिणी निघून गेले. आणि मग ते नोकरी सोडण्यासाठी इकडे तिकडे फिरू लागला. पण त्याला कोणीही नोकरी दिली नाही. हालेलुया, हालेलुया. आणि मग तो एका शेतकऱ्याकडे गेला. त्याला बोलला की मला काहीतरी नोकरी द्या, मी झाडू लोट काय पण काम करेन. हालेलुया. ते म्हणला माझ्याकडे काहीच नोकरी नाही. तो त्याच्या पाया पडू लागला, विनंती करू लागला.
पगार दिला नाही तर चालेल, पण 2 वेळचं जेवण द्या. ते म्हणला माझ्याकडे अशी काहीच नोकरी नाही. ते म्हणला मी 4 दिवस उपाशी आहे. हालेलुया. काही पण नोकरी द्या. त्यावेळी तो मनुष्य म्हणला माझ्याकडे डुकरं आहेत, ती डुकरं चारायचं तू काम कर. हालेलुया. हालेलुया. ते डुकरं चारायचं तू काम कर. आणि मग ते डुकरं चारण्यासाठी गेला. आणि डुकरं जी गटरामध्ये काय पडलेले होते ते खात होते. त्यातील तिने एक फळ उचललं, साफ केलं आणि ज्या वेळेला खायला गेला त्यावेळेला त्याला त्याच्या आईवडिलाची आठवण झाली. माझ्या आईवडिलाच्या घरात बरेच नोकर चाकर आहेत, तिथे खायची कमतरता नाही आणि मला 2 वेळचं जेवण मिळत नाही. मी माझ्या आईवडिलाकडं परत जाईन. मी माझ्या आईवडिलाकडं परत जाईन आणि त्यांना सांगेन मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे. एक मुलगा समजून नाही तर एक नोकर समजून मला तिथे वडील ठेवतील. जे काय नोकरांना मिळतं ते मला मिळेल. हालेलुया. अशा आशेने, अशा आशापोटी तो परत आपल्या गावाला गेला वडिलाकडे. हालेलुया. आणि वडिलांनी दुरून येताना त्याला पाहिलं. वडील धावत गेले आणि त्याला मिठी मारली आणि बोलले माझा हरवलेला मुलगा सापडलेला आहे, मेल्याला जिवंत झालेला आहे. आनंद बनवा, साऱ्या गावाला दावत द्या. माझ्या मुलासाठी नवीन कपडे आणा, त्याला घालण्यासाठी नवीन चपले आणा, त्याला घालण्यासाठी सोन्याची अंगठी आणा. हालेलुया. कारण माझा हरवलेला मुलगा सापडलेला आहे. हालेलुया. हालेलुया. मेल्याला जिवंत झालेला आहे. आनंद मनवा. हालेलुया. तसे आपण हरवलेलो होतो. आपण आपल्या मर्जीने चालत होतो. आपण आपल्या देवाचा हात सोडला होता. आपण आपल्या त्या रात्रंदिवस त्या सैतानाचं ऐकत होतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून ज्या वेळेला इकडे येतात आणि इथे स्तुती आराधने वेळेला किंवा गाणे असतात ज्या नाचून गाऊन गाणी बोला, कारण त्या वडिलांनी सांगितले की आनंद मनवा, कारण माझा मुलगा हरवलेला होता, सापडलेला आहे. त्याला घालण्यासाठी सोन्याची अंगठी आणा. अंगठी कधी घालतात? लग्नाची आता सगाई असते ना, त्या नवरा मुली अंगठी घालतात ना, म्हणजे रिश्ता पक्का. हालेलुया. हालेलुया. माझ्या मुलासाठी अंगठी आणा म्हणजे आता त्याचा आमचा रिश्ता पक्का झालेला आहे. तो सोडून गेला होता पण ह्या घराचा आता त्याचा रिश्ता पक्का झालेला आहे. नवीन चपले आणा, कपडे आणा. हालेलुया. नवीन कपडे घाला म्हणजे त्याचं तारण झालेलं आहे, या घराचा उद्धार झालेला आहे. हालेलुया. हालेलुया. त्याचा अर्थ भरपूर आहे. हालेलुया. हालेलुया. अशा तऱ्हेने त्यांनी आनंद बनवला. चांगलं बकरं कापलं, लाईट बीट लावली, बाजा बिजा लावला, आनंद बनवला, नाचू लागले, गाणे बोलू लागलेत. हालेलुया. कारण हरवलेला मुलगा परत आलेला आहे. तसं आपण हरवलो होतो. हालेलुया. पण आज देवाची कृपा, इथे तुम्ही आलेला आहात, देवाची वचनं ऐकतात. धन्य तुमचे कान, धन्य तुमचे डोळे. हालेलुया. हालेलुया. की तुम्ही देवाची वचनं ऐकत आहात. हालेलुया. पण त्या देवाच्या वचनानुसार तुम्हाला चालावं लागेल. हालेलुया. त्या वडिलांनी ज्या वेळेला आनंद बनवला आणि मोठा मुलगा शेतामध्ये गेला होता, तो परत आला आणि तिने पाहिलं लाईट बीट बाजा बिजा लागलेला आहे, सर्व नाचत आहेत. त्याने एका दासाला बोलवला आणि सांगितलं काय रे आज काय सर्व आनंद काय चाललेला आहे. हालेलुया. त्यावेळेला ते बोललात की तुमचा छोटा भाऊ परत आलेला आहे म्हणून वडील आनंद बनवत आहेत. त्यावेळेला त्याला देखील राग आला. हालेलुया. हालेलुया. त्या मोठ्या भावाला देखील राग आला. अरे सर्व हिस्सा घेऊन गेला आणि तो परत आला म्हणून वडील आनंद बनवत आहेत. माझा कधी बड्डे बनवला नाही, मला पार्टी बनवण्यासाठी काही पैसे दिले नाहीत, मी नेहमी त्यांचं ऐकत असतो. हालेलुया. हालेलुया. मोठ्या भावाला देखील राग आला. हालेलुया. आणि हे सर्व झाल्यानंतर त्या दासानं जाऊन आपल्या मालकाला सांगितलं की तुमचा मोठा मुलगा बाहेर आलेला आहे आणि तो रागात आहे. हालेलुया. तो रागामध्ये आहे. त्यावेळेला वडील बाहेर आले आणि त्याची समजूत घालू लागले. अरे मुला हे सर्व काय आहे ना ते तुझंच आहे, पण हा मेला होता तो जिवंत झालेला आहे, हरवला होता सापडलेला आहे. हालेलुया. त्याला मिठी मार. आणि वडिलांनी सांगितल्यानंतर त्याने त्याला मिठी मारली आणि त्याला घराचं वारीस झाला. हालेलुया. हालेलुया. तसं आपण हरवलेली मुलं होतो म्हणून प्रभू येशू म्हणला की तुम्ही दत्तक कन्या आणि दत्तक पुत्र स्वर्गाचे होणार. हालेलुया. तुम्ही स्वर्गाचे वारीस होणार आहेत. हालेलुया. पण हे कधी होणार? ज्या वेळेला आपण देवाची वचनं पाळू त्यावेळेला. हालेलुया. आपण रागावरती कंट्रोल करू त्यावेळेला. हालेलुया. राग येता कामा नये म्हणून इपिकरस पत्र अध्याय 4 वचन 26. हालेलुया. रागावा परंतु पाप करू नका आणि रागवत असताना सुर्वे मावळून देऊ नका. हालेलुया. हालेलुया. आपण मनुष्य आहे, आपल्याला राग येऊ शकतो, पण
परमेश्वराने 24 तास दिले नाहीत तर 12 तासच दिलेले आहेत. सकाळी 6 वाजता राग आला तर संध्याकाळी 6च्या आत आपण सबमिट केलं पाहिजे, रागावरती कंट्रोल केलं पाहिजे आणि त्या माणसाला कडे क्षमा मागितली पाहिजे, आपली पापं कबूल केली पाहिजेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 12 तासच दिलेले आहेत. सकाळी 6 ते संध्याकाळी 6पर्यंत रागावापर्यंत पाप करू नका आणि सूर्य मावळून देऊ नका. सूर्य मावळायच्या आत, हालेलुया, 6च्या आत पण आहे, 5च्या आत तुम्ही त्याला क्षमा मागा की प्रभू येशू माझ्यातून पाप झालं. हालेलुया, हालेलुया. तरच तुम्ही देवाच्या राज्यात टिकून राहाल, तरच तुमचं तारण होईल, तरच तुम्ही स्वर्गाचे वारीस व्हाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नुसतं देवाची वचनं ऐकून चालत नाहीत तर त्यानुसार वागलं पाहिजे. हालेलुया. त्यावेळेलाच तुम्ही देवाच्या राज्यात टिकून राहाल. म्हणून प्रत्येकाने आपल्या रागाला कंट्रोल केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. क्रोध सर्वांना येतो, प्रत्येक माणसाला राग येतो. हालेलुया. प्रत्येक माणसाला राग येतो. काही झालं तरी पण ज्या वेळेला आपल्याला राग येतो त्यावेळेला माझ्याकडे काही लोक येतात, मला राग येतो, माझी पत्नी बोलले, नवरा असा बोलला मला राग येतो, मी काय करू? तुम्ही त्यांना एकच सांगतो की ज्या वेळेला तुम्हाला राग येतो ना त्यावेळेला हालेलुया आणि येशू बोला. हालेलुया. ज्या वेळेला तुम्हाला राग येतो ना त्यावेळेला तुम्ही हालेलुया आणि येशू बोला. हालेलुया, हालेलुया आणि येशू बोलल्याबरोबर सामनेवाल्याला येशूचं नाव समजलं त्याचे ते सैतान निघून जाईल. हालेलुया. आणि तुम्हाला जो रागाचा सैतान तुमच्यामध्ये घुसलेला आहे, येशू बोलल्याबरोबर ते सैतान निघून जाईल आणि तुम्ही नॉर्मल व्हाल. तुम्ही रागावरती कंट्रोल करू शकता. मग आजपासून तुम्ही कुणाचं नाव वापरायचं आहे? येशूचं नाव वापरा. हालेलुया, हालेलुया. राग आला की बोला हालेलुया, मोठे मारा हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लगेच शांत व्हाल तुम्ही. हालेलुया, हालेलुया. बायको काय बोलली की ओ हालेलुया, हालेलुया की तुम्ही शांत व्हाल. हालेलुया, हालेलुया. हे रागाला कंट्रोल करायचं असेल तर येशूचं नाव वापरा. हालेलुया, हालेलुया. सूर्य मावळून देऊ नका. सकाळी डबा मिळाला नाही मग काय बोलाल, माराल तिला आणि कामावर गेल्यानंतर ऑफिसला गेल्यानंतर फोन करा, रागाच्या भरात मी तुला मारलं, मला क्षमा कर. बोलणार की नाही? हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही बोलला नाही तर तुम्ही तारणाला चुकणार, सैतानाला वाव मिळेल आणि तो अनेक 7 जणांना घेऊन येईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून सूर्य मावळून देऊ नका. तर देवाच्या ज्या वेळेला क्रोध येतो त्यावेळेला तुम्ही शांत राहा. म्हणजे देवाच्या पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्मचारांमध्ये अनाथाचे विधवेचा त्याच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे. हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेला तुम्ही येशूकडे येता, देवाची वचनं ऐकता, कोण अनाथ असतील अशा लोकांना तुम्ही धीर द्या, काय मदत करा. काय विधवा असतात, आता अंधारातील जी लोक आहेत विधवेकडे पापी लोक दृष्टीने पाहतात. गावामध्ये जर एखादी विधवा असेल तर तो सरपंच किंवा काय लोक पुढारी असतात ते वाईट नजरेने पाहतात. पण असे करू नका. हालेलुया. इथे देवाच्या दृष्टीने काय सांगितलं आहे की अनाथाचा आणि विधवेचा संकटात समाचार घ्या आणि स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवा. आता जगामध्ये काय चाललेलं आहे? अनीती वाढलेली आहे, प्रीती थंडावलेली आहे, देवाची वचनं त्यांच्या अंतःकरणात नाहीत, म्हणून लोक असे वागत आहेत. पण तुम्ही असे वागू नका. तुम्ही देवाची वचनं ऐकता तर तुमचा प्रकाश बाहेर दिसला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. तुमचा प्रकाश बाहेर दिसला पाहिजे की तुम्ही दारू पित होता, रगीलपणा होता, पण येशूकडे आल्यानंतर तुमच्यात परिवर्तन झालेलं आहे. बाजूवाले बोलले पाहिजेत, अरे आता तू दारू पित नाहीत, झगडे करत नाहीत, एकदम नम्रतेने वागतो, तुझ्यात बदल कसा झाला? तर तुम्ही बोलू शकता, आम्ही अशीच प्रार्थना घरामध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर माझं परिवर्तन झालेलं आहे. तुझ्या घरामध्ये पण शांती पाहिजे असेल तर तू पण तिकडे प्रार्थनेला ये. हालेलुया. तुमचा प्रकाश लोकांवरती पडला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. तुमचा प्रकाश लोकांवरती पडला पाहिजे. तुमचं चालचलन बदली झालं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या दृष्टीने हेच महत्त्वाचं आहे. हालेलुया. आपल्यात बदल झाला पाहिजे, आपण निष्कलंक राहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आपल्याला निष्कलंक राहायचं असेल तर तुम्ही बायबल वाचा, तुम्ही प्रार्थना करा आणि बायबल वाचा आणि देवाची वचनं आपल्या अंतःकरणात ठेवा आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा. हालेलुया, हालेलुया. निष्कलंक राहा. हालेलुया, हालेलुया. जगात अंधकार पसरलेला आहे पण तुम्ही देवाच्या प्रकाशात आलेलात,
तुमचे देवाची वचनं ऐकता आणि त्यानुसार वागण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. त्यानुसार वागण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तुमच्यात बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. काही कुणीही बोललं, नातेवाईक बोलले, काका बोलला, मामा बोलला, कोणी काय बोललं तरी तुम्ही नम्रतेने वागलं पाहिजे. काही लोक म्हणतात, एका बंधूने सांगितलं मला ऑफिसमध्ये मॅनेजर हे सारखे चुका काढतात, हे करतात, मला राग येतो. हालेलुया, हालेलुया. असं वाटतं एक कानाखाली देवी, नोकरी गेली तरी चालेल. हालेलुया, हालेलुया. असे काही लोकांना राग येतो एवढ्या, काही काही तर एक महिना पण एका एका ठिकाणी टिकत नाहीत. रागामुळे नोकऱ्या सुटल्या जातात. हालेलुया, हालेलुया. रागाच्या भारात नोकऱ्या सोडतात. हा बोलला, तो बोलला, ते बोलला, हे काम कर, ते काम कर, कुरकुर करत राहतात. हालेलुया, हालेलुया. कुरकुर करत राहतात. काही काम दिलं तरी कुरकुर कर, मला हे का दिलं, मला ते का दिलं. हालेलुया. कुरकुर करू नका. देवाच्या राज्यात तर करूच नका. हालेलुया. कुठलंही काम दिलं तरी कुरकुर न करता तुम्ही ते काम कराल, त्यावेळेला तुम्ही देवाच्या राज्यात टिकून राहाल. हालेलुया, हालेलुया. देवाची वचनं पाळली पाहिजेत आणि देवाच्या वचनानुसार वागलं पाहिजे. म्हणून आजपासून तुम्ही राग आला तरी मंद असा. हालेलुया. बोलण्यामध्ये धीमे असा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि रागावरती तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे. नीतिमान म्हणा. हालेलुया. नीतिमान म्हणलं पाहिजे, कारण येशू ज्यावेळेला येणार आहे ते नीतिमान लोकांनाच घेऊन जाणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि येशू कधी पण येईल ही तारीख निश्चित नाही, म्हणून आपण तयारी केली पाहिजे. आपण आपल्या अंतःकरणाची बायबल वाचून प्रार्थना करून ती वचनं आपल्या आत्मसात केली पाहिजेत आणि त्या वचनानुसार वागलं पाहिजे. निष्कलंक ठेवा. हालेलुया. म्हणून तर यात लिहिलेलं आहे की राग, तंटा, भांडणे लावणे, मतभेद करणे, दारूबाजी, रगीलपणा, हालेलुया, या सर्व जे करतात ते देवाच्या राज्याचे वतन त्यांना मिळणार नाही. हालेलुया. पण ज्या लोकांनी हे करायचं सर्व सोडून दिलेलं आहे. हालेलुया. पहिले हे आपण करत होतो, मी पण तेच करतच होतो. ट्रेनमध्ये काय धक्का लागला की आमचं ग्रुप असायचं. हालेलुया. कुणाचा धक्का लागला की आम्ही मारामारी करायला सुरुवात, हातपाय घातपात करण्यासाठी उतावळे झालेले आहेत. शांतीचा मार्गच ओळखून घेतला नव्हता. हालेलुया, हालेलुया. पण येशूकडे आल्यानंतर आता शांती आलेले आहे. हालेलुया, हालेलुया. आता कुणावरती हात उचलणार नाही. हालेलुया. लहान मूल जरी काय बोललं तरी हात उचलत नाही. हालेलुया, हालेलुया. कारण आपल्याला माहीत आहे हे पाप आहे. हालेलुया. येशूकडे आल्यानंतर ज्या वेळेला वचनं ऐकली त्यावेळेला आता हात खाली येतो. पण पहिला ट्रेनमध्ये काय धक्का लागला की सुरुवातच सोडतच नव्हतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे राग. हालेलुया, हालेलुया. पण येशूकडे आल्यानंतर आपल्यात बदल झाला पाहिजे. हालेलुया. येशूकडे आल्यानंतर आपल्यात बदल झाला पाहिजे, आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे, आपला प्रकाश लोकांकडे पडला पाहिजे. लोक कसे येशूकडे येतात, अरे बाबा तो असा करत होता, तसा करत होता, पण तिथे गेल्यानंतर तो आता दारू पित नाहीस, भांडणं करत नाहीस, आता चांगला नोकरीला जातो, सर्व पैसे. बायको म्हणते पहिले दारू प्यायचा ना, काय पगार देत नव्हता, काय नव्हता, पण येशूकडे आम्ही गेलो, त्याला घेऊन शिबिर केलं आणि त्याची दारू सुटली. आता सर्व पगार आणून माझ्या घरामध्ये माझ्या हातात देतो. आता आमच्या घरामध्ये शांती आलेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शांती घेऊन कोण देऊ शकतो? शांतीचा राजा येशू ख्रिस्तच शांती देऊ शकतो. तुमचे भाऊ बहीण नातेवाईक शांती देऊ शकत नाहीत, शांती एकच देऊ शकतो. हालेलुया. म्हणून आपण देवाची वचनं ऐकले पाहिजे आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा, म्हणजे देवाच्या राज्यात तुम्ही टिकून राहाल. कधी येशू आला तरी आपण आनंदकाल स्वर्गात जाणार आहोत. हालेलुया, हालेलुया. 3 महीने से इस माँ के शरीर में दर्द था, उनका दर्द पूरा शरीर दर्द करता था, सर में दर्द करता था, घुटने भी दर्द करते थे. इसके लिए उन्होंने विश्वास से 2 निवासी शिविर में भाग लिया. वो निवासी शिविर में प्रभु की बड़ी दया इनके ऊपर हो गई है. अभी उनका शरीर का दर्द, सर का दर्द, घुटनों का दर्द पूरी तरह से निकल गया है. इससे ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दो. आई तुम्हाला डोळे उघडा. खूप त्रास होत होता का? खूप त्रास. माझ्या हातपाय नुसते असं चावायचं आहे, कडकडा, डोक्यात चक्कर पण यायची, डोका पण चावायचा, सगळं अंगच तुमचं चावायचं, दुखायचं, चावायचा माझा. मग तुम्ही काय केलं? 2 शिबिरे लागोपाठ केल्या मी. लागोपाठ तुम्ही 2 शिबिरात भाग घेतला? हो. आता बरा झाला सगळं. आता बरं वाटते? आता शरीर चावत नाही, अंग चावत नाही? नाही चावत, चक्कर पण नाही आता येत. आता काहीच वाटत नाही, बरं वाटते तुम्हाला? बरं वाटतं आता.
ताई तुमचं नाव सांगा. गीता माझं नाव आहे. आणि काय समस्या झाली होती तुम्हाला? मला थायरॉईडचं आजारपण आहे. तर मला जेवण जात नव्हतं आणि मी एवढंसंच जेवायचे. माझी मुलगी मला जे काय मम्मी छोट्या मुलासारखी जेवते. आता मी ते 2 दिवसापासून आले तर ताट भरून भरून मी जेवायला लागले. तर मी माझ्या स्वतःला मी अजाब करायला लागले का मी एवढं कसं खायला लागले. दुपारी मी मुलीला बोलली का मी किती जेवायला लागली इथे आल्यावर. पापड लोणचं एवढं जेवण, एवढी वाटी भरून डाळ भात एवढं 2-2 चमचे एवढे मी खाते. आणि आजूक असं वाटतं की आजूक घेऊन आजूक खावं एवढं खायला लागली मी तेवढं. आणि माझं एवढं हे पाय दुखत होतं. इथे पण बहिणी बघत असतील लय दुखत होतं. जायला पण होत नव्हतं. मग ते पाय पण आता आराम वाटायला लागला. माझं काल लय डोकं दुखत होतं ते आराम झाला. आणि मला जेवण मी जेवत नव्हते ते मला जेवायला देवाने ताकद दिली म्हणून धन्यवाद करते प्रभू. तुम्हाला हे किती दिवसापासून जेवण जात नव्हता? 2-3 महिने झाले. म्हणजे 2-3 महिने तुम्ही व्यवस्थित पोटभर जेवत नव्हते? म्हणजे भूक नाही लागायची की जेवायची इच्छा होत नव्हती? जेवायची इच्छा पण नाही व्हायची आणि भूक पण नाही लागायचं असं. आणि तुम्ही म्हणता लहान मुलासारखं थोडंसं जेवण जेवायचे. मग जेवण कमी जेवल्यामुळे तुम्हाला अशक्तपणाही जाणवत असेल ना? असं काय वाटत नाही पण जेवायचे नाही असं. जेवायचीच नाही. पण इकडे शिबिरात आल्यापासून तुम्ही पोटभर जेवतायत आणि तुम्हाला असं काहीच त्रास होत नाही आणि अजून जेवायला वाटते? जेवायला अजूक असं वाटतं का मन अजूक जेवू काय. पण पोटात जागा पण तर पाहिजे ना जेवायला. म्हणजे प्रभूने तुम्हाला आशीर्वादित केला. इकडच्या आशीर्वादित जेवल्यानंतर तुम्हाला देवाने आशीर्वादित केला आणि आता जेवण व्यवस्थित जाते आणि डोकंदुखी आणि पायाचं दुखणं पण निघून गेला. धन्यवाद करते मी प्रभूला. लाख लाख धन्यवाद. ताई तुम्हाला काय झालं होतं? मला अंगाला खाजव येत होती. लय खाजवायच्या सर डाग पडलं होतं अंगाला. एवढ्याने चट्टे माझ्या अंगावर पडले होते. पाठीला कमरेला माझ्या हातावर सारे चट्टे होते मोठे मोठे. खाजवत बसायचे. म्हणजे हे कधीपासून समस्या होती? 1.5 वर्ष मला ते खाजव होती. 1.5 वर्ष झालं. आणि आता ती मी शिबिर घेतलं महाग तेव्हापासून खाजव माझी बंद झाली. शिबिर घेतल्यावर. कधी घेतली होती शिबिर तुम्ही? आता 2-2.5 महिने झाले घेतली होती. तरी मी म्हणलं बघू खाजव येते का. खाजव आता खाजवत नाही काय नाही. डाग बी निघून गेलं आणि खाजव पण बंद झाली. म्हणून मी देवाला कोटी धन्यवाद करते. या बहिणीचं नाव स्मिता गायकवाड आहे. ती सांगते की 4-5 दिवसापासून तिला असं अशुद्ध शक्तीचा त्रास थोडा जाणवत होता की प्रार्थनेला यायचं किंवा प्रार्थनेविषयी काही बोललं तरी तिला खूप राग यायचा आणि चिडचिड व्हायचं. आणि ती त्याच अवस्थेत इथे निवासी शिबिरात आली. काल संपूर्ण दिवस तिचा प्रार्थनेत प्रवचनात अजिबात लक्ष लागत नव्हतं. पण काल आल्यापासून काल पण तिने व्यवस्थित तिला भाग घेता नाही आला. पण प्रभूची दया तिच्यावर झाली आणि आज सकाळपासून तिचं प्रार्थनेत प्रवचनामध्ये लक्ष लागलेलं आहे. तिला आता अजिबात चिडचिडपणा होत नाही. म्हणून बहीण प्रभूला धन्यवाद देते. ताई काय होत होतं? मला 4-5 दिवसापासून असं बसले का रडायला यायचं आणि पूर्ण अंग थरथर कापायचं माझं. काल पण मी इथं बसले तर मला असं वाटत होतं का इथून निघून जावं. असं बसायलाच होत नव्हतं. सारखी झोप यायची आणि कसं तरी व्हायचं मला. मग सकाळपासून आज मी वचन पण ऐकलं आणि दिवसभर आता पण मला बरं वाटलं. म्हणून देवाला धन्यवाद देते. तुम्ही म्हणजे इथे प्रार्थनेला येण्याबद्दल सांगितलं तरी राग येत होता? माझी मम्मी आणि मिस्टर बोलायचे का हिला प्रार्थनेला घेऊन जावं. तर मी त्यांना रागाने बघायचे. असे ना बोलायचे नाही यायचं. पण शिबिरात प्रभूची दया झाली. हां. काल काय झालं नेमकं? काल नेमकं संध्याकाळी झोपलो मी प्रार्थना करून आणि 2 इकडून स्वप्नामध्ये पास्टर आले आणि त्याच्यानंतर मी उठलो बघितलं तर 4 वाजले होते बरोबर. मग परत झोपल्यावर एक सिस्टर आणि एक पास्टर आले इकडं. एका साईडनं प्रार्थना करत नंबरने मला प्रार्थना केली त्यानं. हे साईडचं कंबर दुखत होतं माझं आणि त्याने मला प्रार्थना केली. तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये अद्भुत शांती आली आणि मी बरा झालो. बरेच दिवसापासून हा किती महिन्यापासून होतं? 5-6 महिन्यापासून दुखत होता आणि आता पूर्णपणे बरा झाला. प्रभूला मी धन्यवाद करतो. माझ्या भावाने आणि बहिणींनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल ते आजारी भागावर ठेवा आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे.
प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ आणि प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. ज्या कोणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये आहेत ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती, नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद होत आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.